केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग झाल्याची माहिती समोर येते। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्यामुळे त्याचं नियंत्रण सुटलं। हेलिपॅड ऐवजी खोल दरीत हेलिकॉप्टरचं लँडिंग झालं आणि हेलिकॉप्टरमधील प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर येते। ही दृश्य आपण पाहतोय केदारनाथमधून। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग झाल्याचं पाहायला मिळतंय आणि हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे नियंत्रण सुटल्याची माहिती समोर येते। ही दृश्य आपण पाहतोय नियंत्रण सुटल्याची आणि तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडतीये आणि हेलिपॅड ऐवजी खोल दरीत हेलिकॉप्टरचं लँडिंग झालं। तर हेलिकॉप्टरमधील प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, किती प्रवासी होते हेलिकॉप्टरमध्ये आणि इमर्जन्सी लँडिंग झाल्याची माहिती मिळते? केदारनाथ धामची यात्रा सध्या सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात यात्रेकरू जे आहेत या यात्रेसाठी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। उत्तराखंडमध्ये जर आपण पाहिलं तर सातत्यानं अपघाताची संख्या मोठ्या प्रमाणात आपल्या समोर आलेली आहे। आतापर्यंत जर गेल्या 11 वर्षांची संख्या पाहिली तर 10 पेक्षा अधिक मोठे अपघात हेलिकॉप्टरचे झाल्याचं आपल्याला माहिती आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा जो पायलट होता या पायलटने त्याची सूझबूझ दाखवत या लोकांना वाचवलेले आहे। पायलटसह 7 लोक यात्रेकरू जे होते याच्यामध्ये बसलेले होते। जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत चंदन सिंग रजवार यांनी सांगितलं की सकाळी 7 वाजता क्लिंटन एव्हिएशन कंपनीचं हे हेलिकॉप्टर होतं आणि 6 लोकांना घेऊन केदारनाथ यात्रेकडे निघत असताना ज्या ठिकाणी हेलिपॅड लावण्यात आलेला आहे त्या हेलिपॅडच्या अगोदर 100 मीटर अंतरावरती हे हेलिकॉप्टर जे होतं अचानक त्याने वाऱ्याच्या वेगाने आणि इतर कारणामुळे त्याच्यात तांत्रिक बिघाड झाला। मात्र जो पायलट होता त्या पायलटने अत्यंत हुशारीने हे हेलिकॉप्टर जे होतं ते लँड केलेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीत एक मोठा अपघात जो आहे तो वाचलेला आहे आणि त्यामध्ये सर्व श्रेय जे आहे जो पायलट होता हेलिकॉप्टरचा त्याला जातं। आपण जर याची पूर्ण दृश्य पाहिली तर आपण असं म्हणू शकतो की यांचं जगण्यासाठी जे काही योगदान असेल त्या पायलटमुळेच आहे आणि त्या पायलटमुळेच आज वेळ आली ती मात्र काळ आला नव्हता असं म्हणावं लागेल आणि सर्व जे यात्रेकरू जे आहेत ते या ठिकाणी वाचलेले आहेत। नक्कीच, तर 6 प्रवासी होते या हेलिकॉप्टरमध्ये आणि इमर्जन्सी लँडिंग त्याचं झालंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। शिवाजी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग झालंय, तांत्रिक बिघाड झाला त्यामुळे नियंत्रण सुटलं आणि हेलिकॉप्टर खोल दरीमध्ये सुखरूप त्याचं इमर्जन्सी लँडिंग झालं। या हेलिकॉप्टरमध्ये 6 प्रवासी असल्याची माहिती आहे आणि हेलिपॅड ऐवजी खोल दरीत हेलिकॉप्टरचं लँडिंग केल्यामुळे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। हेलिकॉप्टरमधले सगळे प्रवासी सुखरूप आहेत।